नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळत आहे इथे आजीला भेटायला डॉक्टर येतात. डॉक्टर काही प्रश्न त्या आजीला विचारू लागतात. घरात किती मेंबर आहे, कुणाकुणाचं काय नाव आहे. अश्विनची बायको तन्वी आणि अर्जुनची बायको सायली हे या आजीला आठवते, पण सायलीचा चेहरा कसा दिसतो असा प्रश्न विचारल्यानंतर आजीला आता ते वर्णन करून सांगता येत नाही. आजी चिडते. घरात काय प्रश्न विचारताय, कसं दिसतं, घरातली मेंबर आहे ती सगळ्यांना माहिती कशी दिसते. मग आता इथे तन्वीचा म्हणजे खोट्या बबलीचा फोटो आता इथे दाखवण्यात येतो. तर डॉक्टरने विचारलं की ही प्रिया आहे, तर हिला तुम्ही ओळखतात का. डॉक्टरने विचारलेल्या प्रश्नावरती आता आजी विचार करू लागते. घाम फुटतो आणि तो फोटो पाहिल्यानंतर ती डॉक्टरांना सांगू लागते की ही मुलगी खूप घाणेरडी मुलगी आहे, खराब मुलगी आहे, खोटारडी आहे. हिचा फोटो माझ्यासमोर का आणला आहे, फेकून द्या हिला, माझ्या डोळ्यासमोर हा फोटो पुन्हा दाखवू नका असं म्हणत आजीने रिॲक्शन दिली. पण ह्या मुलीचं नाव काय, ही कोण, हे काय आजीने सांगितलेलं नाही. आणि सायली कशी दिसते हेही आजीला सांगता येत नाही. त्याच्यामुळे आता सायली, बबली आणि प्रिया या सगळ्या गोष्टींमधला गोंधळ आता कसं सुटवणार. आजी घाबरलेली असते. सायली आजीला शांत करते आणि सगळ्यांना बाहेर घेऊन जाते आजीला आराम करायला. डॉक्टर सांगतात मी तुम्हाला 2-3 दिवसांनी भेटायला येईल, हेही बोलून आता डॉक्टर निरोप घेतात. आता डॉक्टर म्हणू लागले आहेत की ह्या सगळ्या गोष्टींचा विचार पाहता नक्कीच आजीला आता प्रश्न पडायला लागली, सायली आणि प्रिया किंवा ह्या तन्वी ह्या सगळ्या गोष्टी कोण आहे. तर आपण हळूहळू आजीला सांगूया प्रिया कोण होती, सायली कोण आहे आणि खरी तन्वी अजूनही सापडलेली नाही, ज्यामुळे आजी भानावर येतील आणि त्या भानावर आल्या की मग त्यांची तब्येत नक्कीच सुधरेल. चला आता ह्या गोष्टीला 2-3 दिवस तरी जावे लागतील, तोपर्यंत आजीची सगळ्यांनी काळजी घ्या असंही आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे डॉक्टर मग सगळ्यांचा निरोप घेतात. खरं तर कल्पनाला खूप छान वाटतं की आजीतला हा बदल आहे, आजीला काय गोष्टी आठवत आहे. हा सगळा पायगुणच म्हणायला हवा अर्जुन आणि सायलीच्या बाळाचा, ज्यामुळे आपल्या घरात आनंदाच्या काही गोष्टी घडत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे कल्पना ही आनंदी असते. पण आता आपल्या तन्वीला म्हणजे सायलीला प्रश्न पडला आहे की हे सगळं कधी संपणार. तितक्यात ना अर्जुन निशिगंधाची फुलं प्रतिमा त्याच्या घरून घेऊन आलेला असतो आणि त्या फुलांचा सुगंध आता इथे सायली घेऊ लागते. तर सगळ्यांना प्रश्न पडला आहे आता सायली काय रिॲक्शन देईल. नेहमीप्रमाणे मळमळतं आहे, उलटी होती आहे, पण इतकं छान वाटतं तिला त्या सुगंधाने आणि हा सगळा निव्वळ योगायोग कसा असू शकतो असं अस्मिता म्हणू लागते. ज्या गोष्टीने इथे आपल्या प्रतिमा त्याला बरं वाटलं त्याच गोष्टीने सायलीला बरं वाटतंय. हे एखाद्या मायलेकींच्या बाबतीत घडू शकतं, पण ह्या दोघींच्या बाबतीत असं का घडतंय असा प्रश्न आता कल्पनालाही पडला आहे. एखाद्या आईच्या जे हार्मोन्स असतात, ज्या गोष्टी असतात त्या मुलीच्या मॅच होतात, पण इथे सायलीच्या आणि प्रतिमाच्या कशा काय मॅच होता. पण ठीक आहे. तितक्यातच ना प्रतिमा त्या कॉल करते अर्जुनला आणि प्रश्न करू लागते की बरं वाटते का सायलीला त्या फुलांनी. तर लगेचच व्हिडिओ कॉलमध्ये तो सायलीची रिॲक्शन आता प्रतिमा त्याला दाखवू लागतो. तुझ्या डोळ्यांनी बघ. तर सायली म्हणते की ह्या सुगंधाने मला इतकं बरं वाटतंय, माझे डोकं दुखणं बंद झाले, मला इतकं भारी वाटते, मळमळणं पण कमी झाले. बघता बघता रात्र झाली, झोपायची वेळ झाली. मात्र आता दिवसभरातल्या प्रत्येक गोष्टीचा आढावा इथे सायली घेऊ लागली आहे. तिच्या डोळ्यासमोर सगळ्या गोष्टी आहे, ती विचार करू लागली आहे की हे सगळं माझ्याच बाबतीत का घडतं आहे म्हणून. तर तन्वी म्हणजे लहानपणीची ती मुलगी तिलाच का दिसते असाही प्रश्न तिला पडतो. तर ती लगेचच कपाट खोलते आणि कपाटातनं फोटो काढून पुन्हा त्या फोटोंकडे पाहू लागते. त्या फोटोतल्या तन्वीकडे पाहून तिला स्वतःचा बालपण का आठवत नाही म्हणून ती विचार करते. आपला आणि ह्या मुलीचा काही संबंध असू शकतो का असाही ती विचार करत असते. आणि त्याच वेळेला फोटो खाली पडतात. अर्जुन येतो आणि अर्जुन म्हणतो थांब मी उचलतो, तू खाली वाकायचं नाही. त्या फोटोंना पाहून तो म्हणतो तू आजीला परत का केले नाही, हे फोटो तुझ्याजवळच का ठेवलेले, तुला त्रास होईल ह्या सगळ्या गोष्टींचा. पण सायली म्हणते का कोणास ठाऊक त्या मुलीला पाहिलं की मला खूप छान वाटतं. आजीचा श्वास आहे ती मुलगी, खरंच किती सुंदर आहे, मला त्या मुलीला पाहावंसं असंच वाटत असतं. तर हे फोटो मी माझ्याजवळ ठेवते ना. तर आता प्रेग्नेंट बायकोला नाराज करायचं नाही असं आता शिकला आहे ना आता अर्जुन. तर तो म्हणतो ठीक आहे तुला हवं आहेत ना, तू ठेव तुझ्याजवळ, तुला बरं वाटतं त्या फोटोंनी. तर मग ती ते फोटो स्वतःजवळ ठेवायच्या आनंदाने लगेच घट्ट मिठी अर्जुनला मारते. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सुभेदार फॅमिलीला चांगल्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले असतात रविराज आणि प्रतिमा. त्यांचं तोंड गोड करते मिठाई देऊन. इथे प्रतिमा दोघांनाही आजी आजोबा म्हणून संबोधित करते आणि त्यांना अभिनंदन करतात की आता तुमच्याकडे बाळ येणार आहे, या गोष्टीचा आनंद आम्हालाही झाला आहे. आणि आपल्या सायलीला घट्ट मिठी मारत प्रतिमा खूप छान शुभेच्छा देते आणि मग ते दोघंजणं दवाखान्यात जातात. आलोच आम्ही थोड्या वेळात, तुम्ही बसा असं सांगून गेलेले असतात. इथे
प्रतिमा आजीच्या खोलीत तिला भेटायला जाते. तर आता इथे कल्पना, अस्मिता आणि प्रताप बसलेले असतात. तर इथे अस्मिताला एक लहान बाळांच्या गोष्टी आवडतात. तर कल्पना म्हणते आवडतायत तर घे ना गं तू. मग ती त्या ऑर्डर पेमेंटसाठी पाहू लागते. तर तिचं बँक अकाउंट सील असल्यामुळे ते पेमेंट होत नाही. पण बाबांना कसं सांगू असा तिला पडलेला प्रश्न. तिला होणारी गाचगूच आपल्याला दिसणार. मग ती म्हणते जाऊ दे, ऑनलाईन घरी येईल ना तेव्हा डिलेवरी, तेव्हा पैसे देईल, म्हणजे तोपर्यंत पैसे मी बाबांकडनं घेऊन ठेवेल असा विचार करते. तर आता इथे कोर्टाच्या बाहेर सचिन दिसतोय आपल्याला त्याच्या वकिलांसोबत महिपतला सोडवण्यासाठी तो आलेला आहे. नेमका योगायोगाने सचिनच्या मागे आता चैतन्य आलेला आहे. त्याचं लक्ष या दोघांकडे जाताना त्यांचा पाठलाग आता तो करू लागतो. आता इथे ऑर्डर ऑनलाईन घरी आलेली असते, पण ती अस्मिताने वापस पाठवली आहे. त्याचं कारण आता इथे बॉयला, त्या डिलेवरी बॉयला तर विचारलं जातं. तर सायली आणि अर्जुनला तो मुलगा सांगतो की ह्या मॅडमकडे एवढ्या मोठ्या बंगल्यात राहतात आणि पैसेच नाही आहे, असं कसं शक्य आहे, त्यांनी आलेली ऑर्डर कॅन्सल केली. ही ऐकल्यानंतर सायली आणि अर्जुनला खूप धक्का पोचला की जर पैसे हवे होते तर तिने आपल्याला सांगायला हवं होतं, पण तिने आपल्याला का सांगितलं नाही. तर इथे ना सायली म्हणते की आपल्याला तिने सांगावं, एवढी वेळच का तिच्यावरती यावी, ते आपल्याला अगोदरच कळायला हवं. आता दोघांनी मिळून एक छानसा प्लॅन केला आहे अस्मिताच्या बाबतीत. तो अस्मिताला माहीत नाही. पुढे आपल्याला तो प्लॅन पाहायलाच मिळेल काय आहे. आता इथे अस्मिताला खरं तर आयुष्यभर पडणारा प्रश्न, बिना बापाचं मुलगं वाढवायचं, त्याला आवडणारे, त्याच्या सगळ्या इच्छा त्या कशा पुरवायच्या, दरवेळेला कुणाकडे पैसे मागायचे, आणि हे योग्य नाही आहे ना आपल्या बाळासाठी आपण कोणासमोर तरी हात पसरायचे. तर आता प्रत्येक गोष्टीसाठी कोणासमोर हात नाही पसरू शकत. तर आता याच्यासाठी आपल्याला जॉब करावा लागेल असा विचार मनात तिच्या येऊ लागला आहे. आता ती जॉबला जाणार का पुढे आपण पाहूच. इथे ना चैतन्य पाठलाग करतो सचिनचा, आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की महिपतला सोडवण्यासाठी वकिलांकडे इथे आलेला आहे सचिन, आणि ही सगळी गोष्ट आता चैतन्याला समजली. पण याने महिपतला सोडवण्यासाठी इतके प्रयत्न का केले, हेही प्रश्न आता चैतन्याला पडला आहे. आणि ते सगळ्यांच्या दोघांच्या गप्पा ऐकून तो आता अंदाज बांधतोय, आणि कोर्टामध्ये आज केस उभी राहणार महिपतला सोडवण्यासाठी. तर त्याच्यासाठी प्लॅनिंग इथे वकिलांसोबत सचिन करताना दिसतो. घरी इथे अर्जुन आणि सायली आलेले असतात हॉस्पिटलमधनं. सगळेजण बसून छान मठ्ठा वगैरे पीत लहानपणीच्या तन्वीच्या गोष्टी आजी सांगत असते आणि सगळेजण ऐकत असतात. तर त्यातच ना लहानपणीच्या गोष्टींमध्ये एक आजीला गोष्ट आठवते. तर त्या गोष्टीचा इथे बोलणं चालू असताना कळत नकळतपणे इथे आजी जे बोलते ना ते सायली ऐकत असते आणि तिने डोळे बंद करून पुढची स्टोरी जणू काही तिला माहितीच होती. तिने डोळे बंद केलं, तिला सगळं काय आठवायला लागलं. अर्जुनचा वाढदिवस होता. अर्जुनचं औक्षण करण्यासाठी अर्जुन बसतो. त्याला औक्षण शब्द म्हणता येत नाही म्हणून सगळेजण त्याला हसू लागतात. त्याच्या गळ्यात घातलेलं लॉकेट मला खूप आवडलं, मी आजीला खुणवत होते. मग मी नंतर रडायला लागले. रडता मग सगळेजण म्हणतात का तुला नंतर बनवून देईल. अर्जुनला कळलं. अर्जुनने ते लॉकेट माझ्या गळ्यामध्ये दिलं आणि मला खूप आनंद झाला, आणि आम्ही त्या दिवशी घराबाहेर गेलो, ते परत कधी आलोच नाही. हे सगळं ऐकल्यानंतर सगळ्यांना शॉक बसतो, पण आजीला ह्या गोष्टीचा आनंद आहे की सगळं काही तन्वीला आठवतं आहे. किती छान. तन्वी आता इथे पास झालेली आहे लहानपणीच्या आठवणींमध्ये. पण सगळ्यांना प्रश्न पडला आहे की सायलीला हे सगळं कसं काय आठवतं, कोणी तर सांगितलेलं नाही. कोर्टामध्ये केस उभी राहिली. महिपतला आता सोडून देण्यात येणार आहे. त्याची शिक्षा माफ झालेली आहे. आता ही गोष्ट चैतन्य फोन करून अर्जुनला घरी कळवतो. अर्जुनला फार मोठा धक्का बसतो, आणि सायलीला मात्र या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की कोणीही मला या गोष्टी लहानपणी सांगितलेले नाही तन्वीच्या, पण त्या मला कशा ठाऊक आहे, म्हणजे तन्वी आणि माझं काय कनेक्शन आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा आता सायली शोध लावणार. अर्जुनला आणि घरच्या सगळ्यांना कळले की सचिनने इथे महिपतला सोडवले, त्याने वकील केला आणि त्याला बाहेर पण काढले. पण सचिनने हे का केलं, सचिनचा आणि महिपतचा काय संबंध, चला तर मग आपण पुढे पाहूया. तोपर्यंत घेऊ छोटीशी विश्रांती.